मेथीची भाजी, मेथीचे पराठे किंवा मेथीची वडी असे मेथीपासून वेगळे पदार्थ बनवत असतो आपण. मेथी खायला इतकी खमंग लागते की त्यापासून बनवलेला प्रत्येक पदार्थ रुचकर, अप्रतिम चवीचा होतो. खूप साधी सोपी रेसिपी आपण आज बनवणार आहोत आणि मेथीचे वडे आपण आज बनवणार आहोत. आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. आता एक बाउल घेतला आहे. एक वाटी आपण कांदा पोहे घेतो ना, तेच पोहे मी घेतले आहेत आणि 2-3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घेत आहे. हे पोहे छान असे धुवून घेतले की त्यातली धूळ माती वगैरे निघते, म्हणून स्वच्छ असे पोहे धुवून घेतले आहेत मी. आणि आता हे पोहे साईडला ठेवूयात. आपली पुढची तयारी होईपर्यंत पोहे चांगले भिजत आहेत. आणि आता मी लसूण, धने 1 चमचा, जिरे 1 चमचा आणि 5-6 मिरच्या घेतल्या आहेत. आवडीप्रमाणे मिरच्या घ्यायच्या, कमी जास्त तिखट लागेल असं. आणि आता मी मिक्सरमध्ये मिरच्या टाकून घेत आहे आणि लसणाच्या 10-12 पाकळ्या आणि जिरी 1 चमचा आणि मोहरी धने 1 चमचा असं मी याचं जाडसर असं वाटण करून घेत आहे मिक्सरमध्ये. आणि आता आपण पोहे घेतलेले आहेत, भिजवलेले 1 वाटी पोहे चांगले चुरून घ्यायचे आहेत. हे आपल्याला मॅश करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला एकसारखा ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे चुरून. हे पोहे चुरून झाल्यानंतर आपण मेथीचे वडे हे खूप छान लागतात. आपण मेथीची प्रत्येक रेसिपी छानच लागते. मेथीचे पराठे किंवा मेथीची वडी किंवा असे वेगळे पदार्थ आपल्याला मेथीचे खूप छान रुचकर असे लागतात. म्हणून आपण आज मेथीची वडी असे बनवणार आहोत. चहासोबत किंवा हिरव्या चटणीसोबत हे मेथीचे वडे खूप छान लागतात. मी आता एका मोठ्या बाउलमध्ये पोहे घेतले आहेत चांगले चुरून आणि त्यात अर्धी जुडी कट करून टाकली आहे मेथीची. आणि आपण आता थोडी शिल्लक राहिलेली मेथी असं हाताने चुरून टाकणार आहोत. हाताने चुरून टाकत आहे मी आता ही मेथी. आता मी मेथीची राहिलेली जुडी चांगली पानं आपलं तोडून टाकली आहेत. आणि आत्ता आपण बनवलेला हिरवी मिरची, धने, जिरे आणि लसूणचा मसाला टाकला आहे आणि उभा पातळ चिरलेला कांदा टाकला आहे 1 वाटी आणि चांगलं मिक्स करून घेत आहे. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर आपल्याला मी 1 वाटी ज्या वाटीने पोहे घेतले ना, त्याच वाटीने मी हे बेसन घेतले आहे आणि आपल्याला लागेल एवढे वापरायचे त्यात थोडे करून. आता हे अगोदर सगळं मिक्स करून घेत आहे, म्हणजे मेथीची क्वांटिटी असते ना जास्त, ती कमी होते. आणि आता मी 1 पाव चमचा हिंग टाकले आहे. लाल मिरची पावडर टाकली आहे 1 चमचा रंग येण्यासाठी. आणि आता मी अर्धी वाटी असं बेसन ह्यात टाकलं आहे. आणि आपल्याला लागलेच तर शिल्लक राहिलेले बेसन अजून टाकायचे. मेथीचं ओलसरपणा आणि पोह्यांचा ओलसरपणा त्यातच आपलं हे पीठ मळून होतं आहे, म्हणून पाणी टाकायची गरज नाही लागत. आणि जर लागली तर टाकून घ्या थोडंसं. चवीनुसार मीठ टाकले आहे मी. कोथिंबीर कट करून टाकली आहे. 2 चमचे तीळ टाकले आहे. कोथिंबीर टाकल्यामुळे मेथीचा जर कडवटपणा असेल तर कोथिंबीर जास्त टाकली तर त्याचा कडवटपणा असं बॅलन्स होतो. आणि आता मी ओवा टाकला आहे 1 चमचा आणि क्रश केलेले शेंगदाणे मी 2 चमचे टाकले आहे आणि 1 चमचा आमचूर पावडर अशी टाकली आहे. आमचूर पावडरमुळे पण छान चव येते ह्या मेथीच्या वड्यांना. आणि हा चांगला आपला गोळा तयार झाला आहे. ते मी कसलेच पाणी यूज केले नाही, कारण मेथीचा ओलसरपणा होता आणि पोह्यांचं आपलं भिजवलेलं ते पण थोडंसं. आणि आता मी 1 चमचा तेल टाकत आहे. अगोदर टाकायचं विसरले म्हणून आत्ता टाकते. ह्याच्यामुळे आपले वडे खूप छान क्रिस्पी होतात, म्हणून अगोदरच तेल मिक्स करायचं. माझ्याकडनं राहून गेलं. आता मी हाताला तेल लावून वडे असे गोल बनवून घेत आहे. आपण 2 प्रकारचे वडे बनवणार आहोत.
एक मेदूवड्यासारखा वडा पण बनवू शकतो. हे असा वडा बनवल्यामुळे काय होतं, आतमध्ये तेल जाऊन चांगला आपला क्रिस्पी असा वडा तयार होतो आणि दोन्ही प्रकारचे वडे छान लागतात. अशा पद्धतीने मी सगळेच वडे बनवून घेत आहे. अशा पद्धतीने मी सगळेच वडे बनवून घेत आहे. तुम्ही बघू शकता, जाड किंवा पातळ असे आपल्याला हवे असे आपण वडे बनवू शकतो. आणि मी तेल मध्यम गॅसवर तापायला ठेवले आहे अगोदरच कढईमध्ये आणि मी एक वडा टाकला आहे. आपलं तेल किती टेम्परेचर आहे, जास्त असेल तर म्हणून एक वडा टाकला आहे मी. आणि आता हे वडे असं गोल्डन ब्राऊन कलरवर तळून घ्यायचे आहेत. खरपूस असा आपला वडा तळून होत आहे. बरोबर तेल तापलं आहे, बघू शकता तुम्ही. अशाच पद्धतीने सगळे वडे आपण तळून घ्यायचे आहेत. 2-2, 3-3 टाकून असं मस्त असे क्रिस्पी वडे लागतात. हे चहाबरोबर म्हटलं तरी छान लागतात ते नाश्त्यासाठी. आपल्याला जेव्हा स्नॅक म्हणून किंवा इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून असं म्हटलं तरी ह्या वडे आपण खाऊ शकतो. आता मी मेदूवड्यासारखे वडे बनवून घेतलेत ना, ते सुद्धा हे वडे आता मी तळून घेत आहे. आणि कुठेही मी गॅस मोठा केला नाही. मध्यम गॅसवरच आपले हे वडे तळण्याची प्रोसेस करायची आहे, कारण आतपर्यंत तेल जाऊन खरपूस असे आपले ब्राऊन कलरवर वडे तळून होतात. म्हणून आपण मध्यम गॅसवरच तळून घ्यायचे आहेत वडे. आणि तुम्ही बघू शकता, छान क्रिस्पी असे आपले ब्राऊन रंगावर वडे तळून झाले आहेत. दुसरी बॅचही मस्त असे वडे तयार झाले आहेत. चहासोबत किंवा सकाळी कधी पण आपण हे वडे बनवून खाऊ शकतो. खूप छान लागतात, टेस्टी लागतात. आणि असे मस्त अशी रेसिपी आपली वड्याची तयार आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर तुम्हाला माझे एक निवेदन आहे, सविताज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला रेसिपीचे मी अपलोड केल्यानंतर व्हिडिओ नोटिफिकेशन येईल. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. थँक्यू.